त्यांना कसे आहात सर्वजण? मजेतच आहात बघा. ज्या वेळेस एखाद्या स्त्रीचं पहिलं लग्न होतं आणि तिला एखादं मूलबाळ असतं आणि नंतर ती दुसरं लग्न करते एखाद्या तरुण मुलाबरोबर किंवा एका माणसाबरोबर, तर ते नातं फार सांभाळून घ्यावं लागतं स्त्रीला, पुरुषाला नाही. बरं, स्त्रीवरच येतं बरं का. कारण का, पहिलं झालेलं असतं, मग दुसरं भेटतं, मग तिथे लेकरू असतं तिचं स्वतःचं पहिलं, आणि मग तिथे समजावून घेणं फार अवघड असतं. म्हणजे एक आई असते आणि एक नवऱ्याची बायको पण असते. म्हणजे दोन्ही गोष्टी तिला निभवून घ्याव्या लागतात. नवऱ्याची बायको असते म्हणजे अ, तिचं ते दुसरं लग्न असतं. तिथं फार अवघड परिस्थिती असते. बाईला प्रत्येक वेळेस डोक्याने आणि मनाने पण चालावं लागतं. कारण मूल लहान असतं. मुलाच्या पण मनाचा विचार करावा लागतो. आता मी एक जणीचं बघत होते. तिने पण दुसरं लग्न केलेलं आहे. तिला पण एक मुलगा आहे. समजून घेणं फार अवघड आहे पण हां. आणि वादविवाद सर्व होतात घरात एकत्र राहिल्यावर, लग्न झाल्यावर. परंतु लगेच हे नाही करायचं, म्हणजे टोकाची भूमिका नाही घ्यायची. असं असतं. नातं टिकवणं फार अवघड असतं. जोडणं सोपं असतं. लग्न करणं, पहिलं करा, दुसरं करा, ते फार सोपं असतं. परंतु निभवणं फार अवघड असतं. म्हणून विचार करून करायच्या कुठल्या गोष्टी. शेवटी मुलाच्या मनात तर असणारच की ना, की हे माझे वडील नाही आहेत. एवढी गोष्ट त्याच्या लक्षात राहणार. त्यामुळं लहान मुलाच्या मनाचा विचार करून आपण आपलं पुढचं पाऊल उचलावं लागतं. फक्त आपल्या स्वतःचा विचार करायचा नसतो.